बॉलिंग करताना तुम्हाला कुठले बॅट्समन थोडेसे हार्ड वाटतात आणि भीती वाटते असं? टेनिस क्रिकेट जगत बेताज बादशाह, रफ्तारचा सौदागर विजय पावले सर हे आमच्या बरोबर आहेत. तर यांची छोटीशी मुलाखत आपण घेऊया, यांच्या जर्नी बद्दलची माहिती. नमस्कार सर. नमस्कार, मी विजय पावले. आज तुमच्या समोर एक टेनिस क्रिकेट मधला क्रिकेटर समजून एक इंटरव्ह्यू द्यायला आलोय. इंटरव्ह्यू थोडक्यात माझी थोडंसं आतापर्यंतचा प्रवास, आता माझी थोडे अपडाऊन केलेलं कष्टाचं फळ, या गोष्टीबद्दल थोडीशी चर्चा करण्यासाठी इथं आम्ही पोहोचलोय. माझे मित्र त्यासाठी मला सहकार्य करतात की माझं काहीतरी कष्ट सगळ्यांच्या समोर मी मांडावं. तोच मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मी विजय पावले, माझं गाव मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, खेडेगाव आहे. एक साध्या सिंपल कष्ट करणाऱ्या, प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या घरात जन्मलेलो आहे मी. तर मला वाटतंय आज मी तुमच्या समोर खूप कष्ट घेऊन, खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचले. माझं गावातच क्रिकेट चालू झालं. त्यानंतर मला वाटतं मी तिरुपती सावर्डे जी चिपळूणमध्ये येतं त्या टीममध्ये गेलो. त्यानंतर मला वाटतं त्यांनी सुद्धा भरपूर, संजय पाके सर त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला. त्यानंतर मी आता माझ्या ओन टीम, जी मला हक्काची टीम आहे, जी डिंगडॉंग पुणे प्रतीक 11, त्या टीममध्ये खेळतोय. त्या टीमनं मला सगळं काही मिळवून दिलं. तर आजपर्यंत ज्या टुर्नामेंट खेळलो, अपडाऊन आले, तर ते मी फेस केले. तर ते फक्त प्रामाणिकपणा आणि कष्ट याच्या जोरावरच केले असतील. तर तुम्ही देखील मला वाटतंय कष्ट करा, प्रामाणिकपणा ठेवा आणि एक चांगलं क्रिकेट खेळताना त्याला एक प्रामाणिकपणेची जोड द्या आणि चांगलं क्रिकेट खेळा. येस, जेव्हा तुम्ही रत्नागिरीमध्ये येता, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, तिकडचा अनुभव कसा असतो तुमचा? नक्कीच एक आपल्या जवळची टुर्नामेंट, एक हक्काची टुर्नामेंट. सर दीपक पवार असतील, सर उदय सामंत सर असतील, त्यांनी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध केलं आपल्या कोकणातल्या खेळाडूंना. आणि कोकणातल्या खेळाडूंनी त्याचं भरभरून, त्यांनी सुद्धा प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आणि एक उत्तम दर्जाची, हाय क्वालिटीची टुर्नामेंट आज आपण चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून त्या टुर्नामेंटचं नाव घेतो. आणि नक्कीच आजपर्यंत आम्ही आता ISPL झालं, NPL झालं, त्या दर्जाचीच टुर्नामेंट, मला वाटतं त्यापेक्षाहून अधिक चांगली टुर्नामेंट कुठे असेल तर मला वाटतं चॅम्पियन्स ट्रॉफी. ओके, ISPLचा अनुभव कसा होता मग? ISPL 10PLचा असा अनुभव कसा होता? मग 10PL तर आतापर्यंतची सगळ्यात टॉपची टुर्नामेंट होती आणि एव्हरग्रीन टुर्नामेंट होती. आम्ही नक्कीच आरिफ भाईनी टुर्नामेंटला भरपूर मेहनत घेऊन, एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन, मला वाटते परदेशात जाऊन खेळण्याची संधी दिली सगळ्या प्लेयरला. आणि त्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं शारजा स्टेडियम आम्ही ऐकत होतो, फक्त स्वतः जाऊन तिथे आम्ही ते फील घेतलं ग्राउंडचं आणि त्या टुर्नामेंटचं. खरंच खूप छान. आणि त्यानंतर जर मला वाटतं सचिन तेंडुलकर साहेब असतील, आशिष शेलार साहेब असतील किंवा अमोल काळे साहेब असतील, या लोकांनी एक मोठा प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेटसाठी, मला वाटतं जशी IPLच्या धर्तीवर टेनिस क्रिकेटचं ISPL चालू केलं आणि काही लोकांचं करिअर सेट केलं, जसं आम्ही आहे आणि आमच्यासारखे बरेच खेळाडू आहेत. इथून पुढे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला करिअर करण्याची संधी आहे. टेनिस क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकतं. म्हणजे मी शब्द देतो की तुम्ही जर प्रामाणिकपणे टेनिस क्रिकेट खेळलात, मेहनत केलीत, तर तुमची लाईफ सेटल होऊन जाईल. असं प्लॅटफॉर्म म्हणजे ISPL क्रिकेट आहे. ओके, सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही गावी क्रिकेट खेळत होता, कुठली पहिली मोठी टुर्नामेंट खेळलात तुम्ही, म्हणजे बाहेरच्या संघात जाऊन? असं नक्कीच, म्हणजे आमच्या इकडे छोट्या मोठ्या टुर्नामेंट होतच होत्या अशा. पण जसं मी बोललो की तिरुपती सावर्डे पहिल्यांदा बोलवलं चिपळूणमध्ये. तर चिपळूणमध्ये खूप टुर्नामेंट खेळलो, पण एक मंडणगडची टुर्नामेंट मला आठवते, जी तुम्हाला माझ्या एक जीवनाला टर्निंग पॉईंट दिला. की ज्या ओन टीम, जी डिंगडॉंग टीममध्ये मी जे आता खेळतो, त्यांच्या अगेन्स्ट खेळत होतो तिरुपती सावर्डे टीममधून. आणि मला वाटते त्यावेळेसची 99% विनिंग टीम होती जी डिंगडॉंग टीम. त्या टीमला मी 2 ओव्हरला 7 रन आणि 6 विकेट काढल्या होत्या नाईट टुर्नामेंटला. आणि त्या टुर्नामेंटला मॅन ऑफ, पण तरी ती टुर्नामेंट आम्ही फायनल हारून मॅन ऑफ द सिरीज मला दिलं होतं. त्यानंतर जी माझी करिअरला सुरुवात झाली ती आजपर्यंत मला वाटतं चालूच आहे. आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग रत्नागिरी जेट्समध्ये तुमचा परफॉर्मन्स खूपच छान होता. तिकडचा म्हणजे टीममध्ये
डगआउट मध्ये मग ड्रेसिंग रूम मध्ये कसं वातावरण असायचं? म्हणजे आता एवढे मोठमोठे प्लेयर, ऋतुराज गायकवाड आणि सारखे खूप खूप मोठे प्लेयर असायचे तेव्हा. नक्कीच, म्हणजे टेनिस क्रिकेट वेगळं आणि लेदर क्रिकेट वेगळं, दर्जा थोडासा वेगवेगळा आहे. तर पण क्रिकेट एकच खेळलं जातं, थोडासा दर्जा वरती खालती आहे. जसं MPL मध्ये मी सिलेक्ट झालो तर मला वाटते माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण खूप जणांची स्वप्न आहेत की महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळावं, महाराष्ट्राचा लोगो मिळावा. आणि मला वाटते आत्ताच नाही तर मला वाटते 2011 पासून मी प्रयत्न केला होता की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची जर्सी स्वतःची घालायची, कारण खूप जणांनी मला जर्सी घालतो हे प्रयत्न केला होता द्यायचा, किंवा मला वाटत होतं ती जर्सी आपण घालावी, पण अनफॉर्च्युनेटली मला तिथपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. पण आता जो MPL ज्यावेळेस चालू झालं आणि मला जो पहिल्या वर्षी MPL मध्ये चान्स मिळाला, आणि त्या चान्सचं मी मला वाटते थोडंफार चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, आणि तो प्रयत्न मला रणजी ट्रॉफीच्या टीमपर्यंत घेऊन गेला. त्या टीममध्ये जात असताना मला मुश्ताक अली ही एक T20 रणजी ट्रॉफी फॉर्मॅटचा T20 गेम खेळायला मिळाला. म्हणजे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूप म्हणजे स्वतःला मी प्राऊड फील करतोय की मी काहीतरी अचीव्ह केलं क्रिकेट खेळून, महाराष्ट्रासारख्या एक चांगल्या तगड्या संघात खेळून एक स्वतः स्थान बनवलं. आणि मला वाटतंय MPL मध्ये सलग 2 वर्ष मी चॅम्पियन राहिलो. सलग 2 वर्ष आमची टीम रत्नागिरी रेड्स चॅम्पियन राहिली. त्यामध्ये आझिम काझी असेल, निखिल नायक असेल, दिव्यांग असेल, परत निखिल धुमाळ, भरपूर असे प्लेयर आहेत की त्यांनी चांगला एक सपोर्ट दिला आणि भरपूर आम्हाला मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित केलं की तुम्ही चांगलं करू शकता. आणि मला वाटतं त्यावर आम्ही वर्क करून माझं स्वतःचं थोडंफार का असं ना कुठं तर करिअर करण्याच्या दृष्टीनं मी आगेकूच केली. आणि खूप छान पद्धतीने सरांनी भेट दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. मी बॉलिंग करताना तुम्हाला कुठले बॅट्समन थोडेसे हार्ड वाटतात आणि भीती वाटते असं? ऍक्च्युली म्हणजे माझ्या लाईफमध्ये कधी मी कोणाला ना घाबरलो ना कधी घाबरलो, फक्त थोडा क्रिकेटचा विषय जो ज्या दिवशी ज्याचा बल्ला चालत असतो, ज्याची बॅट चालत असते तो त्या दिवशी सरस, किंवा ज्याची बॉलिंग चांगली चालत असते तो त्या दिवशी सरस असतो. मग मला वाटतं भीतीचा किंवा घाबरण्याचा काही संबंध देत नाही. ओके, थँक्यू.